नमस्ते मंडळी, आज मी चकलीची भाजणी व योग्य प्रमाण हे तुम्हाला दाखवणार आहे व भाजणी कुठपर्यंत भाजायचे तेही सांगणार आहे. तर हे पहा मंडळी, मी हे चकलीसाठी सर्व साहित्य घेतलेले आहे. सर्वात आधी मी हे रेशनिंगचे 1.5 किलो तांदूळ घेतलेले आहे. ते छान असे भाजून घ्यायचे. अगदी पण फुल गॅस करायचा नाही, मिडियम गॅसवरच भाजून घ्यायचे. आणि त्याला मी हरभऱ्याची डाळ अर्धा किलो घेतलेली आहे. 1.5 किलोला अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घ्यायची, हे योग्य प्रमाण आहे. हे अगदी योग्य प्रमाण आहे. उडीद डाळ हाफ वाटी घ्यायची, तीही छान भाजून घ्यायची. नंतर मूग डाळ त्याच्याहून थोडी कमी घ्यायची. आता मूग डाळ भाजून झाल्यानंतर साबुदाणा 1 वाटी घ्यायचा, तोही छान भाजून घ्यायचा. साबुदाणा भाजून झाल्यानंतर 1 वाटी पोहे घ्यायचे, तेही छान भाजून घ्यायचे. पोहे भाजून झाल्यानंतर छोटी वाटी भरून मी धने घेतलेले आहे, तेही छान भाजून घे. नंतर 4 चमचे जिरे व 2 चमचे ओवा असाही घेतलेला आहे, तोही भाजून घेतला मी. सर्व जिन्नस भाजून झाल्यानंतर हे गिरणीतून दळून आणलेलं आहे पीठ. भाकरीला जसे दळतो तसेच दळलेलं आहे. तर मी आत्ता जी वाटी दाखवली होती त्याप्रमाणे मी 7 वाटी हे पीठ घेतलेले होते. आता तेवढेच आपल्याला भरून पाणी घ्यायचे आहे, जेवढे पीठ घेतलेले आहे. 1 2 3 4 5 6 7. आता ह्या पाण्याला छान उकळी आल्यानंतर हळद, लाल मिरची पावडर वर मीठ हे टाकून घ्यायचे. नंतर चकली मसाला तोही मी अख्खा टाकला आणि मोठे 2 चमचे तीळ, हाफ वाटी तेल. हे प्रमाण अगदी योग्य आहे. तुमची चकली कधीच बिघडणार नाही आणि अतिशय खुसखुशीत व खमंग व शेवटपर्यंत अगदी कडक राहते. आता सर्व पीठ घातल्यानंतर हलवून घेऊन वरून झाकण ठेवायचे. नंतर 15 मिनिटांनी पीठ मी एका परातीत काढून घेतले. पीठ थंड झाल्यानंतर ते छान मळून घेतले आणि इथं पाहू शकता माझ्या मुलांनी चकल्या पाडल्या. अगदी गोल छान छान अशा चकल्या पडत होत्या. त्याला काटे पण पाहू शकता तुम्ही किती छान येतात. आणि जास्त प्रमाणात करायचे होते त्यामुळे माझ्या दोन्ही मुलांनीच पाडल्या सर्वच चकल्या. मी आणि श्रुतीने दोघींनी मिळून तळून घेतले. आता तळतानाही दाखवते तुम्हाला. जवळजवळ 1.5 किलोचे पीठ मी मळलेले होते. ह्या सर्व चकल्या पाडून घेतल्या मुलांनी. आता लगेच आपण तळायला सुरुवात करूया. गॅसवर कढई ठेवून त्यात तेल वतले. तेल गरम झाल्यानंतर मी 4 चकल्या अशा सोडल्या आणि तुम्ही पाहू शकता बुडबुडे जोपर्यंत येत आहे तोपर्यंत चकल्या आपल्याला काढायच्या नाहीत. ज्या वेळेस बुडबुडे बंद होतील त्याच वेळेस चकली काढायची आणि एका चाळणीत ठेवायची. जसं जसं चकल्या थंड होतील तसं डब्यात लगेच भरून ठेवा, म्हणजे चकली मऊ पडणार नाही. आणि खरेच सांगते तुम्हाला, ह्या वर्षीची चकली एकदम खुसखुशीत आणि एकदम उत्तम झाली होती.